मोगऱ्याला इतक्या कळ्या आल्या होत्या 4-5 दिवसापूर्वी, पण त्या फुलतच नव्हत्या लवकर. मग आज फायनली वाट बघून बघून 2 फुलं उमलली छान. आज रविवार असला तरी नाश्ता खिचडीचा केला छान. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. एकदम फ्रेश वातावरण होतं. हल्ली पाऊसच पडतोय. शर्वी, शर्वी, ए शर्वी, काय करते? हिला किती वेळा बोलवलं तरी ही काय घरी येत नाही. स्वयंपाक माझा झाला होता बनवून. आज चिकनचा रस्सा केला होता, सिंपल पद्धतीने केला होता. चिकन सुक्क बनवलं होतं. मुलींसाठी इंद्रायणी राईस वेगळा बनवला होता आणि आमच्यासाठी वेगळा कोलमचा होता. हे आळणी पाणी आहे. आणि सावलीला आज नॉनव्हेज खायचं नव्हतं म्हणून तिच्यासाठी आमरस केला होता. त्यानंतर जेवायला बसलो. वातावरण खूप छान झालं होतं. टी व्हीला मूवी लावला. सिरीज होती ॲक्च्युली ती. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो, काम होतं थोडं म्हणून. तर इतकं आभाळ भरून आलं तुम्ही बघू शकता आणि इतका जोरात पाऊस आला. आम्ही भिजलोच दोघ. त्यानंतर चहा प्यायची तलब झाली. चहा पिण्यापेक्षा मग कधीतरी म्हटलं पार्टनरला आवडेल ते प्यावं. त्यांना कॉफी आवडते. मग कॉफी पिण्यासाठी गेलो. आणि त्यानंतर तुम्ही वातावरण बघा. हायवेला इतकं मस्त वाटत होतं. आम्ही हायवेच्या खूप जवळ असल्यामुळे कधीही हायवेला जावं वाटलं तर फेरफटका मारण्यासाठी जात असतो. पलीकडे स्वामीनारायण मंदिर आहे आणि ही टेकडी आहे. तर ही होती कॉफी आणि आम्ही दोघांनी कॉफी घेतली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. मग हळूहळू वातावरणाचा एन्जॉय करत करत घरी आलो. स्वयंपाक सकाळी केलेला शिल्लक होता, त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं. म्हणून निवांत फिरत फिरत आलो. दोघी मुलींना येताना खायला घेऊन आलो. असा होता आजचा संडे. कधीतरी असं निवांत जगायला फार मजा येते. कधीतरी पार्टनरसोबत असं लांब फिरायला जा, मस्त वाटेल.